नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस रे मना, स्वामी तुझ्या पाठीशी, नाम घेताच जागते श्रद्धा अंतकरणाशी. संकटाचे ढग सरती, धैर्य येते जीवाशी. जय जय रघुवीर समर्थ, कृपा राहो सर्वांशी. जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे देवी आणि देवतांच्या भक्तिमय चॅनलवरती. आजचा विषय अतिशय वेगळा आहे, भावस्पर्शी आणि विचार करायला लावणारा आहे. मध्यरात्री स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावर अनेक भक्तांना आलेले विलक्षण अनुभव या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या व्हिडिओचा उद्देश कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे नाही. अनेक भक्तांनी सांगितलेल्या अनुभवाच्या माध्यमातून श्रद्धा, नामस्मरण आणि मनशांती विचार करणे हा आहे. रात्रीचे वातावरण शांत असते, गोंगाट नसतो, मनही हळूहळू स्थिर होत जाते. अशा वेळी अनेक भक्त शांतपणे बसून स्वामी समर्थांचे नामस्मरण करतात. काहींना कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्याचे धैर्य मिळाल्याचा अनुभव आहे. काही भक्त सांगतात त्यावेळी मनातील ताण कमी झाल्यासारखा वाटतो. काही जण सांगतात प्रार्थनेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या समस्या कमी झालेल्याचा अनुभव मिळतो. स्वामी समर्थांनी नेहमी श्रद्धा, धैर्य आणि सदाचार यांचा मार्ग दाखवला आहे. नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही, ते मनाला स्थिर करण्याचा आणि सकारात्मक विचारांकडे वळण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आता काही अनुभव ऐकूया. एका भक्ताने सांगितले, मी खूप चिंतेत होतो, रात्री झोप लागत नव्हती. एके दिवशी शांतपणे स्वामींचे नाव घेत बसलो. मला माझी डोळे कधी लागले ते कळालेच नाही. त्या स्वप्नामध्ये माझ्या मनातले सगळे प्रॉब्लेम सुटल्यासारखे मला जाणवले, पण मनातील भीती कमी झाली. दुसऱ्या दिवशी योग्य निर्णय घेण्याचे धैर्य मला मिळाले. दुसरे भक्त म्हणाले, रोज रात्री काही मिनिटे नामस्मरण केल्यावर माझा राग कमी झाला, घरात शांत वातावरण निर्माण झाले. आणखीन एक भक्त म्हणाले, जीवनात अडचणी होत्याच, पण नामस्मरणामुळे त्या पेलण्याची ताकद स्वामी समर्थांनी मला दिली. या सर्व अनुभवामध्ये एक गोष्ट समान दिसते, श्रद्धेमुळे मनाला धैर्य मिळते. म्हणून आज तुम्हीही एक छोटा संकल्प करा. आज रात्री काही मिनिटे शांत बसा, मनापासून स्वामी समर्थांचे नाम घ्या. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचे नाम मनापासून घेताल तेव्हा तुमच्या रागावर कंट्रोल होईल, अहंकार पूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला चांगले विचार करण्याची क्षमता येईल. कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता मन शांत करण्यासाठी फक्त प्रार्थना करा. काही दिवस स्वतःमध्ये कोणता सकारात्मक बदल जाणवतोय त्याचे निरीक्षण करा. आता आपण सर्व मिळून नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जितक्या वेळ शक्य असेल तितक्या वेळ स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. तुमच्या आयुष्यात नामस्मरणामुळे काही सुंदर अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटी पुन्हा एकदा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करता, जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा श्री स्वामी समर्थ हा एकच शब्द जरी मनात आणला आणि जर नेहमी त्याचे उच्चार तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्यातून एक नवीन ऊर्जा आल्यासारखं वाटतं. तुम्ही हे करून बघा आणि नंतर तुमचा अनुभव शेअर करा, कारण श्री स्वामी समर्थ या नावात खूप सारी शक्ती आहे.
आणि हे नामस्मरण केल्यानंतर तुमचं मन एकदम आतून शांत झालेलं असेल आणि मन एकदम घट्ट झालेलं असेल. कोणतंही संकट तुमच्यापुढे जास्त दिवस टिकणार नाही. फक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, जप करा, जेवढा शक्य असेल तेवढा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.